तुमच्या बरोबरीनं लढण्यासाठी कोणीतरी योद्धा हवाच ना, म्हणून आम्हाला तुमच्या बरोबर यायचं आहे. मग या परिसरावर लक्ष कोण देणार? आता ह्याचा विचार तुम्हीच करा देवी. पण आम्ही इथे नाही आहोत हे जर कोणाला कळलंच नाही तर? पद्माताई, पद्माताई, तुला समजलं का? तुळजाईची तब्येत बिघडलीये. काय सांगतेस? हो ना, त्यामुळेच पुढचे काही दिवस कुणीही गावकरी तिच्या दर्शनासाठी जाऊ शकत नाही. लग्नाची तयारी पण थांबलीये ग. हे फारच वाईट झालं. असं व्हायला नको होतं. बघ ना, राजवाड्याच्या आणि परिसराचं रक्षण करण्यासाठी देवीच्या मैत्रिणी असलेल्या ज्या ज्या देवी आहेत ना, त्या सगळ्या आईबाईने लक्ष ठेवून असणार आहेत. पण देवी आईची तब्येत कशाने बिघडली असेल ग? अगं बाळा, मुळात देवींची प्रकृती कधीच बिघडू शकत नाही. पण सध्या महिषासुराचा वध करण्यासाठी त्यांनी मनुष्य रूपात जन्म घेतलाय. सध्या त्यांची प्रकृती बिघडणं हे त्या मनुष्य रूपात असल्याचंच लक्षण आहे. पण मला जायला हवं, त्यांची काळजी घ्यायला हवी. आमच्याशी असलेले सगळे संबंध तुला तोडावे लागतील. पद्माला या महालातून बहिष्कृत करण्याचा आदेश आम्ही देत आहोत. देवींनी स्वतःहून मला त्यांच्यापासून दूर लोटलं. सघाईगाईमध्ये कोणताही निर्णय घेणं योग्य नाही. काय झालं पद्माताई? काही नाही. ही देवींना भेटायला जायची योग्य वेळ नाहीये. मी इथेच असणं योग्य. मला देवी तिथे असल्याची जाणीव का होतीये? तेही मी महालापासून इतकी दूर असताना. हा नक्की काय प्रकार आहे? देवी महालात असेल तर तिथे कोण आहे? ओवी, बाळा तू इथेच थांबा. मला जरा जायला हवं. मी लगेच येते. तू इथेच थांब, कुठे जाऊ नकोस. मी आलेच लगेच. मला भूक लागली. एवढीशी चालली आणि लागली का तुला भूक? थांब, तुला फळ देते. खा. देवीच आहेत का या, की आणखी कोणीतरी आहे? देवी, आता वाटलं बरं? हा, बरं वाटलं. देवी तर रूपांतर करून कुठेतरी बाहेर निघाल्या. हा,
देवी नक्कीच आपली नवीन लीला खेळत आहे. अजूनही माझ्या अंतर्मनाशी देवींचं असलेलं नातं टिकून आहे. कुणीही ओळखू शकत नाही असं रूप त्यांनी घेतलेलं असताना मला त्यांचा आभास झाला. या अर्थी अजूनही आमच्यात एक मुकबंध टिकून आहे. शुंभा, काय झालं? देवी आम्हाला आपल्यावरती कुणीतरी पाळत ठेवत आहे अशी जाणीव झाली. पण आता बाण मारला तर इथे कोणीच दिसत नाहीये. शुंभा, तू जरा जास्तच सावधगिरी बाळगत आहेस. चल निघूया. थोडक्यात वाचले. देवी, तुम्ही मला दूर लोटला असलात तरी तुमची भक्ती करायचा माझा हक्क तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. हे असुर आम्हाला बघून लपतायत. यांना काय ठाऊक की आम्ही यांच्याच बाजूने लढतो आहोत. पण साक्षात असुर नरेश महिषासुरांची सावली म्हणून हे आमच्या सोबत आहेत. आता गंगाला कुणीही वाचवू शकणार नाही. शुंभा, शुंभा, हा, अगं काय झालं? माग का थांबलीस? नाही काकू, थोडी दमले ना म्हणून. आलेच. हा, आई, माझे पाय दुखतायत. थांबूयात का जरा? अगं मी दमलीये. ठीक आहे, आपण इकडेच आराम करूयात. जवळच एक गाव आहे, मग रात्री तिकडे आराम करता येईल. तुम्ही सगळ्यांनी बसून घ्या. मी पाणी घेऊन येते. देवी, तुम्ही कशाला जाताय? काकू आणि आम्ही दोघी जणी जाऊ ना पाणी आणायला. तोवर तुम्ही आंबा बरोबर गप्पा मारत बसा. असुर जवळ आलेले दिसतायत. हीच योग्य वेळ आहे आता. काकू, तुम्ही पाणी भरा.
तोवर आम्हाला फळं बिळं मिळतात की नाही ते पाहतो आम्ही. वय एकदा का गंगाईवर हल्ला झाला, तिला जायबंदी केले की मगच तुळजा शरण येईल. हे अचानक कोण आले इथे नसत्या वेळी? नंदी इथे? हा नंदी कसा काय आला इथे मध्येच? आता ह्यानं गंगाईला वाचवलं तर आम्ही इथे काय करत होतो असा प्रश्न उपस्थित होईल आणि आमच्याबद्दल तुळजाला संशय येईल. शुंभा, काहीतरी करायलाच हवं. काकू, तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला कुठे जखम तर झाली नाही ना? गंगाई वहिनी, तुम्हाला कसला त्रास होत नाहीये ना? आणि माता कुठे आहेत? मुळात असुरांनी इथे हल्ला केलाच कसा? आम्ही इथून प्रवास करतोय हे त्यांना कळलंच कसं? देवी, तुम्ही इथे आहात हे असुरांना समजलंच नसणार, नाहीतर त्यांनी तुमच्यावरती हल्ला केला असता. कदाचित ना गंगाई काकू वाट सुरू आहेत हे समजून असुरांनी त्यांच्यावरती हल्ला केला असेल. हो माते, असं असू शकेल. हे दोघं होते म्हणून माझा जीव वाचला, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. तुळजा, एका असुराला या शुंभानी मारलं आणि ह्या नंदीनी दुसऱ्याला. नंदी, तुला इथे स्वामींनी पाठवलंय ना? हो माते म्हणजे हो, त्यांना तुमची काळजी वाटत होती. आम्ही त्यांना सांगितलं होतं आमची काळजी करू नका, आमच्या योजनेत हस्तक्षेप करू नका, तरी देखील त्यांनी तो केलाच. आता पुढचा प्रवास करायला नको, आपण परत जाऊयात. आम्ही आमच्या सखीला कळवतो की केळवण परत कधीतरी करूयात. नाही अगं तुळजा, आपण केळवणाला निघालो आहे. तुझ्या मैत्रिणीनं लई कौतुकानं आणि प्रेमानं तुला बोलवलं आहे ग. असं अर्ध्या वाटेतून परत जाणं यजमानांचा अपमान असतोय. आधीच ती तुझी जी कोणी सखी आहे ती रागवली आहे, तिला उगाच कारण नको. आता हो ताई, आता जायचं रद्द करायला नको ताई.
बरं ठीक आहे, जाऊया आपण केळवणाला. माते, आजच्या दिवशी तुम्हा सगळ्यांचीच खूप पायपीट झाली असणार. तुम्हीही थकला असाल आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांच्या आरामासाठी मी जवळच्या एका गावात एका घराची व्यवस्था केली आहे. चला, आजच्या रात्रीसाठी आपण तिथंच वास्तव्य करू. या माते. खूप चांगली व्यवस्था केली आहे तुम्ही. अहो, मातेची आणि तुमची नीट व्यवस्था करायची म्हटल्यानंतर सर्व गोष्टींचा नीट विचार करायला नको का? आणि कुणालाही लक्षात येऊ नये म्हणून मी असं घर निवडलंय जिथं कुणाचाही कसलाही धोका नाही. नंदी, तू इथे आमच्या बरोबर अजून किती दिवस राहणार आहेस? माते, तुम्हाला जर माझी अडचण होत असेल तर मी जातो. तू इथून गेलास तरी देखील आमच्यावर नजर ठेवून असशील हे आम्हाला माहिती आहे. देवी, प्रभूंनी मला इथं पाठवलंय ती तुमची चांगली व्यवस्था करण्यासाठी. माते, आता तुम्ही एक वधू आहात. तुम्ही 100 असुरांशी युद्ध कराल. हे करताना तुम्हाला कसलीही तसदी उद्भवू नये म्हणून प्रभूंनी मला इथं पाठवलंय. स्वामींनी तुला इथे येऊन काय बोलायचंय आणि कसं बोलायचंय याची सगळी तयारी करून पाठवलेलं दिसतंय. माते, बरं माते, आता आपण पुढे नेमकं कुठे चाललोय हे मला समजू शकेल का? ज्या सखीकडून आम्हाला निरोप आलाय त्या सखीला आम्ही चांगलं ओळखतो. तिला भेटण्यासाठी फार लांब नाही जायचं आपल्याला. आपण कोल्हापूरला चाललो. कोल्हापूर? सम्राज्ञी, असुर सैनिकांनी तुळजाच्या मातेवर प्रहार केला होता, परंतु त्यांना निराश होऊन परत यावं लागलं. आणि तुम्ही त्या गंगाईचं रक्षण केलं, असुर सैनिकांवर प्रतिहल्ला केलात असं त्यांनी सांगितलं. सम्राज्ञी, याचा अर्थ काय घ्यायचा आम्ही? असुर नरेश, आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. जेव्हा असुरांनी आमच्यावरती हल्ला केला तेव्हा अचानक नंदी तिथे आला. आमचं खरं रूप सगळ्यांच्या समोर उघडं पडायला नको म्हणून नाईलाजाने आम्हाला असुरांवरती हल्ला करावा लागला. नंदी, परंतु तो तिथे कसा आला? अर्थातच असुर नरेश, श्री महादेवांनी त्याला तिथे पाठवलं असणार. आता आपल्याला आपलीच मूळ योजना बदलावी लागेल आणि त्या गंगाईवर आम्हालाच हल्ला करावा लागेल. नाही सम्राज्ञी, तुम्ही स्वतः जर वार केलात तर आपलं रहस्य उघडकीस येईल. तुमचं रूप सगळ्यांना कळेल आणि ते चालणार नाही. आम्ही सापडणार नाही याची पूर्णपणे काळजी घेऊ आणि आमच्याकडे असलेली असुरी विद्या वापरून त्या गंगाईला जायबंदी करू. आम्ही ती आमच्या बरोबर कोल्हापूरची सीमा कधीच पार करू शकणार नाही. कोल्हापूर? हो, कोल्हापूर. तुळजा तिकडेच निघाली, परंतु त्याचं काय? आता तुम्हाला त्वरा करावी लागेल सम्राज्ञी. कोणत्याही स्थितीत ते कोल्हापूरच्या वेशीच्या आत पोचायच्या आधी तुम्हाला गंगाईवर प्रहार करायला हवा. का? कारण
कोल्हापुरात ती आहे. कोण ती? 3.5 शक्तिपीठांपैकी एक महापराक्रमी वीर योद्धा. प्रत्यक्ष सतीचा अंश, साक्षात आदी शक्तीचा अवतार. ही तर तुळजासारखीच कोणीतरी वाटते. कोण आहे ही? ती आहे करवीर निवासिनी, कोल्हासुराचा वध करणारी महालक्ष्मी अंबाबाई. अंबाबाई अंबाबाई